जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र श्री हरिदास कल्याण अगरगोजे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याबद्दल तसेच कुमार मयूर हाडळ आणि कुमार सिद्धेश खाटाळ या तिघांची जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र कासा पोलीस अकॅडमी आणि वाचनालय येथे प्रशिक्षण घेऊन मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून निवड करण्यात आली। त्याबद्दल त्यांचा जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। या यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय कासा पोलीस अकॅडमी तसेच मार्गदर्शक सांबरे साहेब यांना देत त्यांचे मनपूर्वक आभार मानले। आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा प्रमुख श्री जावेद खान साहेब, शिवसेना डहाणू तालुका अध्यक्ष श्री हेमंत धर्मे, मेहर साहेब, कासा प्रमुख श्री संदीप दळवी साहेब, कासा प्रमुख श्री अजय मेडा, कृष्णा डोकफोडे, डहाणू तालुका अध्यक्ष श्री पिंटू रिंजड तसेच वाचनालय आणि अकॅडमी प्रमुख कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। डहाणू तालुका प्रतिनिधी निलेश तांडे आणि अकॅडमीचं त्यांचं निलेश सांबरे साहेबांचं सुद्धा नाव मोठं केलं, कारण की तुमची जिद्द आणि चिकाटी होती बघा। जावेद सरांनी भरपूर काही होतं, आपला पहिला पाया कोण असतं? आई वडील। आई वडिलांना 12वी पर्यंत कुठल्या तरी आपली मला नाही जी परिस्थिती का आम्ही फिरतो या भागामध्ये आपली घरची परिस्थिती काय असते, कधी कधी आपल्याला कधी बघा पूर्वीच्या काळात एक टाइमच जेवायचे आपल्याला। आता आपण जर व्यवस्थित आहोत ना, सुधारले तो का सुधारले? आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलं। तुम्ही सांगितलं ना, वेटीमध्ये 4-5 पोलीस आहेत, भेटत ना कधी कधी त्यांचे ड्युटी असतात पाहिजे जातात। मुंबईला जायला निघाल गाडीत बसतात, पूर्ण लागेल उभे असतात, आठवड्या कंपनीच आहे तुमची, बरोबर ना? पण एक आता बरं वाटतं तुम्हाला एकच तुम्हाला सांगायचं आहे, निलेश भगवान सांबरे नाव हे आपण आता मी तुम्हाला खास करून सांगितलं का हे तुम्ही नाव कुठेतरी गेलं, कुठल्या तरी पाहुणे गेले, लग्नात गेले तर तुम्ही लोक तुम्हाला सांगतील का बाबा तुम्ही पोलीस कसे झाले, आवर्जून त्यांचं नाव घेतलं पाहिजे। कारण की जो आपल्यासाठी करतो ना, आपण त्यांचं नाव घेतलं तर आपली प्रगती पुढे पुढे होत राहते आणि त्याला त्या माणसाला सुद्धा बरं वाटतं। आता सांबरे साहेबांचं नाव पुढे न्यायचं काम आहे तुमच्या दोघांचं सुद्धा आहे। कधी आता जावेद सर बोलले ते अकॅडमीचे मार्गदर्शन ठेवतील तेव्हा तुमचा अनुभव या मुलांना सांगायचा। आणि खास करून मी आता इथून सांगतो कारण की आपल्याला प्लॅटफॉर्म उभे करून दिले सांबरे साहेब त्यांना त्यांचा वाढदिवस होता त्या घटनाचं बोलले तर तुम्ही आमच्या ग्रामीण भागासाठी देवदूत आहात। कुठला माणूस असं करू शकत नाही साहेब, फक्त प्रशिक्षणाचं नाही आरोग्यासाठी पण काम करत माहिती आहे ना तुम्हाला। आपल्या प्रत्येक गावोगावी आता प्रत्येक आठवड्यामध्ये 3-4 कॅम्प असतात, आरोग्याची सुद्धा ते बऱ्यापैकी काळजी घेत असतात। मी एकच सांगू शकतो का आपली प्रायव्हेट प्लॅटफॉर्म उभा करून दिले आपल्याला, आपल्या आजूबाजूच्या गावातल्या लोकांना सुद्धा सांगा, मुलींना सांगा जे शिक्षण पूर्ण केलं का बाबा अकॅडमीमध्ये या। आणि एक मी सांगतो, आपण जेव्हा इथे येतोय आपल्या अकॅडमीमध्ये 5-7 तास घालवतात ना तुम्ही इथं वाटलेल्या 3 तास ती ठिकाणी ठेवा। मला पुढच्या ह्याच्यामध्ये पोलीस व्हायचे बघा। निलेश सांबरे साहेबांचं एक स्वप्न आहे का आपल्या ह्या पालघर जिल्ह्यातला एक SP व्हावं, एक मोठा अधिकारी, उच्च अधिकारी व्हावं। ते त्यांचे स्वप्न मला तुम्ही पूर्ण करतील आणि ठिकाणी या अकॅडमीमध्ये येऊन एक तुम्ही आता आपले 2 झाले, पुढच्या वेळेला 20 दिसल्या पाहिजे आपल्याला, पैकीच्या पैकी झाले तर फारच बरे। तर साहेब बोललेले आपल्या जावेद साहेब बोलले का आपल्याला कोट्यामधून आपल्याला काहीतरी जागा असतात त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे। आता तुम्ही इथे येऊन बसता, आम्ही येऊन बोलला, पण खरी मिळेल तुम्हाला करायचं। आपल्याला सकाळी उठल्यानंतर डोक्यातच पाहिजे नाही मला एक वाचन करायचं, मला ठीक आहे लोक वाचतात, आता 10 पानं वाचतात, तू लक्षात किती राहतं? 2 किंवा 3 पानं। माझं नाव मी दलवाडा या शिक्षणात आहे। तर काही सुरुवात प्रवासाची सुरुवात झाली म्हणजे 12वी झाली ना तेव्हापासून मी गेली, आधी तरी आमच्या अकॅडमीला गेलो। म्हणजे पहिले वर्ष माझं ग्राउंड वगैरे 32, त्यामुळे मी ग्राउंडला बसलो। त्यावेळी मी पुन्हा एकदा प्ले केली ना, त्यावेळी पण मला ग्राउंडमध्ये बसलो तर देखील पण काही मार्कांनी राहून तर मी पुन्हा एकदा तयारी केली। त्यावेळी मग मी इथे आपल्या शासनामध्ये आलो, तर आपल्या अप्पासाहेबांनी आपल्या लायब्ररी आणि अकॅडमीचं दोन्ही होते, त्यामुळे इथे मी आलो। खूप मेहनत केली, म्हणजे कमीत कमी वर्ष झाले येऊन तिथे, त्यामुळे आमच्या अकॅडमीच्या आणि लायब्ररी मला खूप फायदा झाला। त्यातून तुमच्यासमोर जिल्हा भेटला जातो मी आपल्या सांबरे साहेबांच्या लायब्ररीमध्ये, तर तिकडे हे करायला यायचा, अभ्यास करायला यायचा। माझ्या आवडतीचा प्रवास 3 वर्षाचा आहे। तर मागच्या वेळेस मी 20वी गट क्रमांक 5
ते 2 मार्चला वेटिंगला होता. त्यानंतर मी ठरवलं की मी पुढच्या वर्षी यावर्षी 2 मार्चला वेटिंगला राहिला पुढच्या वर्षी 2 मार्काने पुढे जाईल. आणि सर मी मीरा भाईंदर येथे 2 मार्काने पुढे जायला आणि माझे मीरा भाईंदर